तर सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे, शिवलिंग मोराळे यांनी हा दावा केलाय। स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोरोळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अधिवेशनात माझी गाडी नव्हती, दादांच्या ताफ्यातही गाडी नव्हती असं त्यांनी म्हटलंय। तर वाल्मिक कराडनं शरण येताना शिवलिंग मोरोळेची गाडी वापरल्याचा आरोप आहे। तर सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंनी हे आरोप केलेले होते, जे मोराळे यांनी फेटाळून लावले। मोठा आरोप केला जातोय तो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्यावेळी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या घरी आलेले होते त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी, त्यावेळी त्यांच्या ताफ्यामध्ये तुमची गाडी होती आणि त्या ताफ्यात वाल्मिक कराड होते असा एक आरोप केला जातो। चुकीचं आहे, बिलकुल चुकीचं आहे। त्या दिवशी माझ्या खाजगी कामानिमित्त, माझा मुकदमीचा व्यवसाय, मी खाजगी कामानिमित्त केज परिसरात गेलो होतो। मी माझ्या गाडीवानाला भेटून वापस येताना सकाळी 10, 10:30, 11 दरम्यान मी मस्साजोगला नाश्ता केला। मी तिथून येळमघाट या ठिकाणी आलो। येळमघाट या ठिकाणी 2 वाजल्यापासून गाडी माझी 6 वाजेपर्यंत ही पुराणीशी उभी आहे माझी गाडी। 6 वाजे अजित पवारांचा दौरा झाला त्यावेळी तुमची गाडी हेळमला होती। येळमघाटला 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत गाडी माझी एकाच ठिकाणी उभी, ह्याचा पुरावा आहे। आणि अजित पवार दौऱ्याला किती वाजता आले होते? अजित दादा 5च्या दरम्यान आले होते। त्या दौऱ्यात मी पण होतो, माझ्या मित्राच्या गाडीत होतो आणि 5:30 पावणे 6च्या दरम्यान दादा निघून गेले आणि मी माझ्या मित्राच्या गाडीनं येळमला आलो। माझी गाडी घेऊन मी घरी गेलो। त्यात अजित दादाच्या दौऱ्यात गाडी असण्याचा प्रश्नच नाही माझी। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, बीड।